Hello everyone, good morning. Myself Bhusar Vishwas, lecturer from Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shevgaon. My subject is Pharmaceutical Jurisprudence. So friends, previous some lecture we discussed Drug and Cosmetic Act 1940 and Rule 1945. विद्यार्थी मित्रांनो, मागील गेले 11 ते 12 लेक्चर पासून आपण ड्रग आणि कॉस्मेटिक ॲक्ट जो आहे 1940 तो स्टडी करत आहोत. आजच्या या लेक्चरमध्ये जे पॅकेजिंग ऑफ ड्रग स्पेसिफाईड इन शेड्यूल एक्स, त्याचबरोबर सेल्स ऑफ आयुर्वेदिक अँड युनानी ड्रग्स, पेनल्टी फॉर मॅन्युफॅक्चर सेल्स ऑफ आयुर्वेदिक सिद्धा और युनानी ड्रग, contravention of provision related to the manufacture of such drugs, labeling and packaging of Ayurvedic, Siddha and Unani drugs, then sale of homeopathic medicine and condition to be satisfied for before granting license for retail sale or wholesale of homeopathic medicine in form number 20C or 20D इत्यादी गोष्टी या ठिकाणी आपण आज किंवा इत्यादी पॉईंट्सचा स्टडी आजच्या या लेक्चरमध्ये आपण करणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट स्टडी करूया पॅकेजिंग ऑफ ड्रग्स इन स्पेसिफाईड शेड्यूल एक्स. त्यामध्ये काय सांगितलं की द शेड्यूल एक्स ड्रग्स शॅल बी मार्केटेड इन पॅकेजिंग नॉट एक्सेडिंग. म्हणजे काय की शेड्यूल एक्स अंतर्गत जे येणारे औषधे किंवा शेड्यूल एक्स औषधे जास्त प्रमाणात नसलेल्या पॅकेजिंगमध्ये विकली जातील. त्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे 100 युनिट डोस इन केस ऑफ टॅबलेट और कॅप्सूल. टॅबलेट आणि कॅप्सूलच्या बाबतीत किती 100 युनिट डोस. देन 300 ml इन केस ऑफ ओरल लिक्विड प्रिपरेशन आणि ओरल लिक्विड प्रिपरेशनचं किती असेल 300 ml. देन अँड 5 ml इन द केस ऑफ इंजेक्शन आणि इंजेक्शनच्या बाबतीत किती असेल 5 मिली. शेड्यूल एक्स ड्रग्स शॅल बी मार्केटेड इन पॅकेजिंग नॉट एक्सेडिंग. म्हणजे काय शेड्यूल एक्स अंतर्गत जे येणारे औषधे आहेत ते जास्त प्रमाणात नसलेल्या पॅकेजिंगमध्ये त्या ठिकाणी विकली जातील. मग टॅबलेट आणि कॅप्सूलच्या बाबतीत किती असेल 100 युनिट डोस आणि लिक्विड प्रिपरेशनच्या बाबतीत 300 ml आणि इंजेक्शन 5 मिली. Nothing in this rule shall apply to packing is meant for use of a hospital or dispensary subject to the condition that. म्हणजे काय सांगितलं याच्यामध्ये की या नियमामधील काहीही पॅकिंगला लागू होणार नाही. म्हणजे हॉस्पिटल किंवा दवाखान्याच्या वापरासाठी असेल तर त्या ठिकाणी. नेक्स्ट सांगितलं की सच अप्लाय आर मेड बाय मॅन्युफॅक्चरर और डिस्ट्रीब्युटर डायरेक्ट टू द हॉस्पिटल अँड डिस्पेन्सरी. हे कोणाला अप्लाय होणार किंवा सच कोण अप्लाय करणार कोणाला अप्लाय होणार की असं कोण मॅन्युफॅक्चरर असेल म्हणजे पुरवठा उत्पादक असेल, त्यानंतर डिस्ट्रीब्युटर असेल थेट वितरक असेल किंवा वितरक थेट कुठं रुग्णालय हॉस्पिटल और डिस्पेन्सरी हॉस्पिटल और डिस्पेन्सरीज दवाखान्यात दिली जातात. त्यानंतर नेक्स्ट आहे हॉस्पिटल पॅक शॅल नॉट बी सप्लाइड टू अ रिटेल डीलर और टू अ रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर. आणि हॉस्पिटल पॅक जो आहे तो किरकोळ विक्रेत्यास किंवा नोंदणीकृत वैद्यकीय जो रजिस्टर्ड मेडिसिनल प्रॅक्टिशनर आहे म्हणजे त्याला काय म्हणतो वैद्यकीय व्यावसायिक जो आहे नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकास पुरवला जाणार नाही. हॉस्पिटल पॅक शाल नॉट सप्लाइड
टू अ रिटेल डीलर और टू अ रजिस्टर मेडिसिनल प्रॅक्टिशनर. म्हणजे हॉस्पिटल पॅक जो आहे तो किरकोळ विक्रेत्यास किंवा नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकास त्या ठिकाणी पुरवला जाणार नाही. त्यानंतर आहे सेल्स ऑफ आयुर्वेदिक अँड युनानी ड्रग्स. नो लायसन्स इज नेसेसरी फॉर सेल्स ऑफ आयुर्वेदिक, सिद्धा or Unani drugs, but dealers of such drugs can sell only such products which are manufactured by a person licensed to manufacture of such drug. जे आयुर्वेदिक, सिद्ध आणि किंवा युनानी औषधांच्या काय विक्रीसाठी कोणताही परवाना आवश्यक नाही, परंतु अशा औषधांचे विक्रेते केवळ अशी उत्पादने विकू शकतात जे अशी औषधे तयार करण्यासाठी परवानाधारक व्यक्तीद्वारे तयार केले जातात. काय सांगितलं की नाही, हे जे सेल्स आहे आयुर्वेदिक, शुद्ध आणि युनानी ड्रग्स त्याच्यासाठी काय लायसन रिक्वायर नाही. म्हणजे आयुर्वेदिक, सिद्ध किंवा युनानी औषधाच्या विक्रीसाठी, सेल्ससाठी म्हणजे विक्रीसाठी कोणताही लायसन किंवा कोणताही परवाना त्या ठिकाणी आवश्यक नाही, परंतु अशा औषधांचे विक्रेते केवळ अशी उत्पादने विकू शकतात जे अशी औषधे तयार करण्यासाठी परवानाधारक व्यक्तीद्वारे त्या ठिकाणी तयार केली जातात. त्यानंतर आहे नेक्स्ट पॉईंट, पेनल्टी फॉर मॅन्युफॅक्चर सेल्स etc. of Ayurvedic, Siddha or Unani drug in contravention of provision related to manufacture of such drug. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे ए. त्याच्यामध्ये फर्स्ट, मॅन्युफॅक्चर ऑफ ड्रग डीम टू बी अडल्टरेटेड. मॅन्युफॅक्चर ऑफ ड्रग without valid license shall be punishable with imprisonment up to 1 year and with fine not less than 2000 rupees. ए पॉईंट मध्ये काय सांगितलं त्यांनी की मॅन्युफॅक्चर ऑफ ड्रग डीम टू बी अडल्टरेटेड, म्हणजे भेसळ जी आहे. अडल्टरेटेड म्हणजे काय, भेसळ. डिबेसमेंट ऑफ एन आर्टिकल. अडल्टरेटेड म्हणजे काय, अडल्ट्रेशन म्हणजे काय, इट इज अन डिबेसमेंट ऑफ एन आर्टिकल. म्हणजे भेसळ असल्याचे ज्या ठिकाणी समजले जाणारे औषध तयार करणे किंवा त्या ठिकाणी अडल्ट्रेटेड ड्रग त्या ठिकाणी तयार केलेले असेल. त्यानंतर नेक्स्ट आहे मॅन्युफॅक्चर ऑफ अ ड्रग विदाउट अ व्हॅलिड लायसन्स शाल बी पनिशेबल विथ इम्प्रिसनमेंट अप टू 1 year अँड विथ फाईन नॉट लेस दॅन 2000 rupees. म्हणजे काय की वैध परवान्याशिवाय म्हणजे व्हॅलिड लायसन्स शिवाय किंवा लायसन धारक असेल तरच किंवा विदाऊट लायसन धारक असेल, वैध परवान्याशिवाय औषध तयार केल्यास त्यांना काय होऊ शकतं की 1 वर्षाची कारावासाची शिक्षा होऊ शकते. त्याचबरोबर 2000 रुपयापेक्षा कमी दंडाची शिक्षा होऊ शकते. त्या ठिकाणी काय सांगितलं, जर एखादा व्यक्ती किंवा एखादा मॅन्युफॅक्चर वैध परवाना किंवा व्हॅलिड लायसन्स शिवाय, त्या परवान्याशिवाय जर औषध तयार करत असेल तर त्या व्यक्तीस तसं जर आढळून आल्यास तर त्या व्यक्तीस काय होऊ शकते, 1 वर्षाचा कारावास त्या ठिकाणी होऊ शकतो, 1 वर्षाची जेल त्या ठिकाणी होऊ शकते आणि त्याचबरोबर 2000 रुपयापेक्षा कमी दंडाची शिक्षाही त्या ठिकाणी त्या व्यक्तीला, त्या मॅन्युफॅक्चररला जो वैध परवान्याशिवाय त्या ठिकाणी मॅन्युफॅक्चर करतो, प्रोडक्ट निर्माण करतो, त्याला कारावासाची शिक्षा होऊ शकते, त्याचबरोबर दंडही होऊ शकतो. त्यानंतर आहे बी, मॅन्युफॅक्चर ऑफ एनी आयुर्वेदिक, सिद्धा और युनानी ड्रग्स डीम्ड टू बी स्पुरियस punishable with imprisonment not less than 1 year
which may extend up to 3 years and with fine not less than 5,000 rupees. आणि नेक्स्ट बी पॉईंटमध्ये काय सांगितलं की जर कोणत्याही एनी आयुर्वेदिक असेल, सिद्ध असेल किंवा युनानी औषधाची निर्मिती त्या ठिकाणी उत्तेजक, स्पुरियस म्हणजे कसं उत्तेजक, कोणत्याही उत्तेजक असेल तर त्याला इम्प्रिसनमेंट काय दिलेली आहे किंवा त्याला दंड म्हणून काय दिलेलं आहे तर 1 वर्षापेक्षा कमी कारावासाची शिक्षा त्या ठिकाणी त्या व्यक्तीला दिली जाऊ शकते. आणि ती शिक्षा एक्सटेंड होऊन 3 वर्षापर्यंत त्या ठिकाणी दिली जाऊ शकते. त्याचबरोबर फाईन किती लावला जाऊ शकतो त्याला 5,000 पेक्षा कमी, 5,000 रुपयापेक्षा कमी दंडाची शिक्षा त्या ठिकाणी त्याला दिली जाऊ शकते किंवा ठोठावली जाऊ शकते. त्यानंतर नेक्स्ट वन आहे सी पॉइंट, कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ एनी अदर प्रोव्हिजन रिलेटेड टू आयुर्वेदिक, सिद्धा और यूनानी ड्रग्स पनिशेबल विथ इम्प्रिसनमेंट अप टू 3 months and with fine not less than 500 rupees. सी पॉईंट थर्ड पॉईंटमध्ये काय सांगितलं की त्यांनी आयुर्वेदिक, सिद्धा किंवा युनानी औषधांशी संबंधित इतर कोणत्याही तरतुदींचा जर उल्लंघन केल्यास काय सांगितलं की कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ एनी अदर प्रोव्हिजन रिलेटेड टू आयुर्वेदिक, सिद्धा और युनानी ड्रग्स पनिशेबल विथ इम्प्रिसनमेंट अप टू 3 months अँड विथ फाईन नॉट लेस दॅन 500 रुपीज. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो की जी आयुर्वेदिक असेल, मेडिसिन असेल, सिद्धा मेडिसिन असेल किंवा युनानी मेडिसिन असेल त्या औषधाशी संबंधित इतर कोणत्याही तरतुदींचं जर उल्लंघन केलं असलं किंवा उल्लंघन केल्यास 3 महिन्यापर्यंत त्या ठिकाणी त्या व्यक्तीला किंवा जो कोणी असेल त्याला 3 महिन्यापर्यंत शिक्षा होऊ शकते आणि 500 रुपयापेक्षा कमी दंडाची त्या ठिकाणी शिक्षा होऊ शकते. त्यानंतर आहे फॉर एनी सबसिक्वेंट ऑफेन्सेस, म्हणजे त्या ठिकाणी पुढील कोणत्याही गुन्ह्यासाठी किंवा फॉर एनी त्या अंतर्गत येणाऱ्या पुढील कोणत्याही गुन्ह्यासाठी, म्हणजे कुठलाही जर त्या अंतर्गत गुन्हा झाला असेल तर त्या ठिकाणी काय इम्प्रिसनमेंट असेल ती स्टडी करायची आपल्याला. त्यामध्ये ए आहे विल बी पनिशेबल विथ इम्प्रिसनमेंट अप टू 2 years अँड फाईन नॉट लेस दॅन 2,000 rupees. 2 वर्षापर्यंत त्या ठिकाणी तुरुंगवास आणि 2,000 रुपयापेक्षा कमी दंड आणि त्याहूनही अधिक कमी दंड त्या ठिकाणी त्याहूनही कमी दंड त्या ठिकाणी होऊ शकतो. सबसिक्वेंट ऑफेन्सेसमध्ये काय सांगितलं की त्यांनी फर्स्ट पॉईंट की विल बी पनिशेबल विथ इम्प्रिसनमेंट अप टू 2 years अँड फाईन नॉट लेस दॅन 2,000 rupees अँड अंडर. म्हणजे काय की 2 वर्षापर्यंत त्या ठिकाणी तुरुंगवास भोगावा लागू शकतो. त्याचबरोबर 2,000 रुपयापेक्षा कमी दंडही त्या ठिकाणी त्याला जो गुन्हेगार असेल त्याला भरावा लागू शकतो. त्यानंतर बी पॉईंट आहे विथ इम्प्रिसनमेंट नॉट लेस दॅन 2 years विच मे एक्सटेंडेड अप टू 6 years अँड विथ फाईन नॉट लेस दॅन 5,000 rupees अंडर. आणि 2 वर्षापेक्षा कमी कारावास त्या ठिकाणी होऊ शकतो. त्याचबरोबर तो एक्सटेंड होऊन 6 वर्षापर्यंतची शिक्षा त्या ठिकाणी त्याला भेटू शकते किंवा शिक्षा असू शकते. त्याचबरोबर त्याला फाईन किती लागू शकतो की 5,000 रुपयापेक्षा कमी दंड त्या ठिकाणी त्याला आकारला जाऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे विथ इम्प्रिसनमेंट अप टू 6 months अँड विथ फाईन नॉट लेस दॅन 1,000 rupees. म्हणजे किती 6 महिन्याचा कारावास त्या ठिकाणी त्या व्यक्तीला त्या गुन्हेगाराला भोगावा लागू शकतो आणि 1,000 रुपयापेक्षा कमी दंडाची शिक्षा त्या ठिकाणी त्याला आकारला जाऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट वन आहे
लेबलिंग अँड पॅकेजिंग ऑफ आयुर्वेदिक इन्क्लुडिंग सिद्धा और युनानी ड्रग्स. लेबलिंग आणि पॅकेजिंग कशी असली पाहिजे, मग त्या लेबलिंगचा मॅनर कसा असला पाहिजे, त्या लेबलिंगचा फॉर्मॅट कसा असला पाहिजे त्या ठिकाणी पॅकेजिंगवरती आयुर्वेदिक सिद्धा इन्क्लुडिंग त्याचबरोबर किंवा युनानी ड्रग्स संदर्भात. त्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे लिस्ट ऑफ ऑल इन्ग्रेडियंट टुगेदर विथ देअर क्वांटिटीज अँड रेफरन्स टू द मेथड ऑफ प्रिपरेशन ॲज अ डिटेल इन स्टँडर्ड टेक्स्ट शॅल बी डिस्प्लेड ऑन द लेबल ऑफ कंटेनर और पॅकेजिंग. म्हणजे काय की जे घटक त्या ठिकाणी यूज केलेले आहेत त्याच्यामध्ये जेवढे इन्ग्रेडियंट त्या ठिकाणी यूज केलेले आहेत त्या सर्व इन्ग्रेडियंटची त्या ठिकाणी यादी, त्याचबरोबर त्यांची क्वांटिटी म्हणजे त्यांची मात्रा, आणि त्या ठिकाणी रेफरन्स टू द मेथड प्रिपरेशन डिटेल्स म्हणजे मानक मजकुरामध्ये तपशीलवार त्या ठिकाणी तयार केलेल्या पद्धती, ज्या मेथड्स आहेत त्या पद्धतीचा संदर्भ, त्या मेथडचा संदर्भ कंटेनर किंवा पॅकेजेसच्या लेबलवर त्या ठिकाणी दर्शवला जायला पाहिजे किंवा दर्शवली जाईल. इफ लिस्ट इज टू लार्ज it may be printed on separately and enclosed with packaging and reference to be made to this effect on the label. जर त्या ठिकाणी लिस्ट खूप मोठी असेल तर ती स्वतंत्रपणे त्या ठिकाणी प्रिंट केली जाऊ शकते आणि लेबलवर या प्रभावासाठी संदर्भित पॅकिंग आणि त्या ठिकाणी संदर्भासह संलग्न त्या ठिकाणी ते केले जाऊ शकते. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे त्याच्यावर, इफ मेडिसिन इज फॉर इंटरनल यूज अँड कंटेनर सबस्टन्स फ्रॉम शेड्यूल ई फर्स्ट बी कॉन्स्पिक्युअसली लेबल विथ वर्ड्स कॉशन टू बी टेकन अंडर द मेडिकल सुपरविजन बोथ इन इंग्लिश अँड हिंदी. आणि जर हे औषध जर मेडिसिन इंटरनल यूजसाठी किंवा अंतर्गत वापरासाठी असेल तर शेड्यूल ई त्याच्यामधील फर्स्टमधील पदार्थ असेल तर त्यावरती इंग्रजी किंवा हिंदी या दोन्ही भाषांमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे या शब्दाने त्या ठिकाणी स्पष्टपणे लेबलवर हे कॉशन त्या ठिकाणी लिहिलेलं असावं. सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे म्हणजेच काय, कॉशन टू बी टेकन अंडर द मेडिकल सुपरविजन. त्यानंतर थर्ड वन आहे फॉलोइंग पर्टिक्युलर्स शाल बी रिटन और प्रिंटेड इन इनएडिबल इंक अँड appear in a conspicuous manner on the label of innermost container and other coverings. म्हणजे काय की जो फॉलोइंग पर्टिक्युलर्स आहेत, फॉलोइंग जे तपशील आहेत ते कोणत्या इंकमध्ये प्रिंटेड केले पाहिजे तर इंडिलिएबल इंकमध्ये किंवा त्याला मराठीत आपण म्हणू अमिट शाईने त्या ठिकाणी छापले जातील आणि सर्वात आतल्या कंटेनर आणि इतर आवरणाच्या लेबलवर ते स्पष्टपणे दिसावेत. ते लेबल स्पष्टपणे दिसले पाहिजे अशा पद्धतीने ते प्रिंट केले पाहिजे. त्यानंतर त्याच्यामध्ये आहे नेम ऑफ ड्रग ॲज अ मेन्शन ऑफ ऑथॉरिटिव्ह बुक्स इन्क्लूड इन फर्स्ट शेड्यूल. त्याच्यामध्ये काय पाहिजे, प्रथम त्या ठिकाणी अनुसूचीमध्ये समाविष्ट असलेल्या लेखकाच्या पुस्तकात नमूद केल्यानुसार औषधाचं नाव आणि जे ऑथॉरिटिव्ह बुक्स आहेत त्या ऑथॉरिटिव्ह बुक्समध्ये नमूद केल्यानुसार त्या ठिकाणी औषधाचं नाव, नेम ऑफ ड्रग त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. त्यानंतर नेट कंटेंट त्याचं वजन इन टर्म्स ऑफ त्या ठिकाणी नेट कंटेंट इन टर्म्स ऑफ वेट, मेजर अँड नंबर एक्सेट्रा म्हणजे त्याचं वजन, त्याचं मोजमाप, त्याची संख्या इत्यादी बाबतीत त्या ठिकाणी मेन्शन करणं गरजेचं आहे. त्यानंतर द नेम अँड ॲड्रेस ऑफ द मॅन्युफॅक्चररचं नाव आणि त्या ठिकाणी ॲड्रेस मेन्शन करणं त्या लेबलवर गरजेचं आहे. लायसन नंबर अंडर विच मॅन्युफॅक्चर इज कॅरिड आउट प्रोसीड बाय वर्ड्स मॅन्युफॅक्चर लायसन नंबर, मॅन्युफॅक्चरिंग लायसन्स नंबर और ML म्हणजे
त्या ठिकाणी काय सांगितलं की परवाना क्रमांक ज्या अंतर्गत मॅन्युफॅक्चरिंग चालते, ज्या अंतर्गत त्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग होणार आहे, त्यापूर्वी काय लिहिलं पाहिजे त्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग लायसन नंबर किंवा मॅन्युफॅक्चरिंग या शब्दाद्वारे त्या ठिकाणी ते मेन्शन केलेलं पाहिजे. त्यानंतर आहे डिस्टिंक्टिव्ह बॅच नंबर प्रोसीड बाय वर्ड्स बॅच नंबर, बॅच और लॉट और एनी डिस्टिंक्टिव्ह प्रिफिक्स. म्हणजे काय लेबलवरती काय पाहिजे की बॅच क्रमांक किंवा बॅच किंवा लॉट नंबर किंवा लॉट किंवा कोणत्याही विभिन्न किंवा भिन्न कोणत्याही भिन्न उपसर्ग असलेल्या, प्रिफिक्स म्हणजे काय उपसर्ग असलेल्या शब्दाद्वारे पुढे केलेला एक विशिष्ट बॅच क्रमांक त्या ठिकाणी मेन्शन करणं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट वन आहे डेट ऑफ मॅन्युफॅक्चर मीन्स द डेट ऑफ कम्प्लिशन ऑफ द फायनल प्रोडक्ट और द डेट ऑफ बॉटलिंग और पॅकेजिंग इश्यू. म्हणजे काय की उत्पादनाच्या तारखेचा अर्थ, त्याचबरोबर अंतिम उत्पादन होण्याची तारीख किंवा बाटल्याची मुदत देण्याची तारीख किंवा जारी करणे त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. त्यानंतर आहे द वर्ड्स आयुर्वेदिक मेडिसिन और सिद्ध मेडिसिन्स और युनानी मेडिसिन ॲज द केस मे बी. आयुर्वेदिक औषध किंवा सिद्ध औषध किंवा युनानी औषध हे शब्द जसेच्या जसे त्या ठिकाणी प्रिंट केलेले पाहिजेत किंवा जसे त्याचे त्या ठिकाणी असतील. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे द वर्ड्स फॉर एक्सटर्नल यूज ओनली इफ द मेडिसिन इज फॉर द एक्सटर्नल ॲप्लिकेशन. आणि जर औषध हे फक्त बाह्य वापरासाठी एक्सटर्नल यूजसाठी असेल तर केवळ बाह्य वापरासाठी हे शब्द त्या ठिकाणी प्रिंट केलेले पाहिजेत. Every drug intended for free distribution to the medical professional beside the complying with above provision shall bear on the label the words physician sample not to be sold and shall be overprinted. आणि वैद्यकीय व्यवसायासाठी विनामूल्य वितरणासाठी जे बनवलेले प्रत्येक औषध असेल, म्हणजे जे फ्री सॅम्पल असेल डॉक्टरांसाठी दिलेलं, वैद्यकीय व्यवसायासाठी विनामूल्य वितरणासाठी जे बनवलेले प्रत्येक औषध असेल, औषधावरील तरतुदीचे पालन करण्याव्यतिरिक्त व फिजिशियन नमुना विकले जाऊ नये, त्याच्यावरती काय लेबल पाहिजे मग फिजिशियन सॅम्पल नॉट टू बी सोल्ड. म्हणजेच काय फिजिशियन नमुना विकले जाऊ नये हे शब्द लेबलवर त्या ठिकाणी प्रिंट केलेले असेल आणि त्याचे ओव्हर प्रिंटिंग त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे सेल्स ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन्स. त्यानंतर आहे सेल्स ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन. लायसन्स इज रिक्वायर्ड फॉर द सेल्स ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन. ॲप्लिकेशन फॉर द इश्यू ऑफ लायसन्स शुड बी मेड इन फॉर्म नंबर 19B फॉर लायसनिंग अथॉरिटी अकम्पेन्ड विथ प्रेस्क्राईब फी. आणि होमिओपॅथिक औषधांच्या विक्रीसाठी परवाना आवश्यक आहे. लायसन्स इज रिक्वायर्ड फॉर द सेल ऑफ होमिओपॅथिक म्हणजे त्या ठिकाणी परवाना आवश्यक आहे. परवान्यासाठी अर्ज 1B, परवान्यासाठी अर्ज 19B मध्ये परवानाधारकास विहित शुल्कासह त्या ठिकाणी दिला जावा किंवा द्यावा. त्यानंतर आहे ऑन सॅटिस्फाय लायसनिंग अथॉरिटी issues a license to sell, stock or distribute homeopathic medicine by retailer in form number 20C by wholesale in form number 20D. परवानाधारकाच्या समाधानावर फॉर्म नंबर 20C मधील किरकोळ आणि फॉर्म नंबर 20D मध्ये घाऊक म्हणजे काय होलसेल त्या ठिकाणी करून होमिओपॅथिक औषधाची विक्री, स्टॉक किंवा वितरण करण्यास परवाना जारी केला जातो. त्यानंतर आहे सेपरेट लायसन्स इज रिक्वायर्ड फॉर द सेल ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन ॲट द मोर दॅन वन प्लेस. आणि एकापेक्षा जास्त ठिकाणी जर तुम्हाला होमिओपॅथीच्या औषधांची विक्री करायची असेल तर त्या ठिकाणी स्वतंत्र परवाना प्रत्येक त्या ठिकाणी आवश्यक असतो किंवा आवश्यक आहे. ग्रँट लायसन्स और रिन्यू लायसन्स व्हॅलिड अप टू 380 डिसेंबर ऑफ द इयर फॉलोइंग द इयर इन विच इज ग्रँटेड और रिन्यू. आणि मंजूर आणि नूतनीकरण झाल्यानंतरच्या वर्षाच्या 318 डिसेंबरपर्यंतचा परवाना किंवा नूतनीकरण परवान्याचे त्या ठिकाणी प्रमाणित मूल्य करणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे कंडिशन सॅटिस्फाईड ग्रँटिंग
satisfied before granting license for retail, sale or wholesale of homeopathic medicine in form number 20C or 20D. होमिओपॅथिक औषधाच्या किरकोळ विक्रीसाठी किंवा घाऊक म्हणजे काय, होलसेल विक्रीचा परवाना देण्यापूर्वी समाधानी होण्याच्या अटी फॉर्म नंबर 20C आणि 20D. त्याच्यामध्ये आहे द प्रिमायसेस इन रिस्पेक्ट ऑफ विच द लायसन्स इज टू बी ग्रँटेड शुड बी क्लीन. द पर्सन इन चार्ज ऑफ प्रिमायसेस टू बी licensed for retail sale of homeopathic medicine who is dealing in homeopathic medicine should be competent in the opinion of the licensing authority. म्हणजेच काय की परवाना मंजूर करायचा आहे, त्या जागेचा परिसर स्वच्छ असावा. त्याचबरोबर होमिओपॅथिक औषधांचा व्यवहार करणाऱ्या होमिओपॅथिक औषधांचा किरकोळ विक्रीसाठी परवानाधारक परिसराची जबाबदारी असलेल्या व्यक्तीस परवाना देण्याच्या अधिकारास मते सक्षम असणे त्या ठिकाणी गरजेचं आहे. Thank you everyone again. Remaining points of this chapter will be studied in